श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी. म्लेंछ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगाभुवना पुढील कथा निरूपणा करुणा वचन अमृत घना श्री गुरु चरित्र आद्यंत. सिद्ध म्हणे एक वत्सा कथा असे अतिविशेषा एकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविली. राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगाभुवनी योजना करीती आपुल्या मनी गौप्य राहावे म्हणून. भक्तजन बोलवीत चिंता करिता ती बहुत श्री गुरु त्यासी संभोखित राहावी ती अतिप्रीती. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरुचरणा स्वामी आमुते सोडून केवी जाता येती राया. ऐसे नाना परी विनविती हासते झाले श्री गुरुमूर्ती संभोखिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणून. आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान मर्जा संगमी वसो मठी सदा प्रेमी गौप्य रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक मते अविद्या धर्मी जातो श्री शैल यात्रेसी. प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठाना बिंदू क्षेत्री माध्यान्नी येतो भीमातटी. संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी चिंता न करा अंतःकरणी म्हणून सांगती प्रीती करे. जे जन भक्ती करीती त्यावरी आमुची अतिप्रीती मनकामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमुचे. कल्पवृक्षा ते पूजन यावे आमुचे जेथ स्नान पादुका ठेवीती निर्गुण पूजा करावी मनोभावे. संतोषी आम्हा प्रति त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परियसी. ऐसे सांगोनी तयासी निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात. चिंतित रिगती मठात तेथे दिसते श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवणी भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियसा. शिष्या ते निरूपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैल तीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी. आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्याशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार जरा मानसी. ऐसे भक्ता संभोखोनी उठले श्री गुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांसी. कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिगंतीसी संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यांशी जातो आम्ही निज मठासी पावता कोण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू. येथील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी. अनेक सांगेने एक कोण गायनी करावे माझे स्मरण त्यांच्या घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज. नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्री स्त्रिया करी शतायुष्य अवधारा. ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगोनी शिष्यांशी श्री गुरु झाले अदृश्यसी चिंता करीती बहुवसी अवलोकिता ती गंगेत. ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून. शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैल तीर तेथे देखिले मुनीश्वरा. संन्यासी वेश दंड हाती नाम नृसिंह सरस्वती निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगीचे पाय म्हणून. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरण. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुले स्थानासी सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करून. प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा. इतुकिया अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढोनी घेती अवधारा. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका गाणगापुरी असती ऐका शिष्य गेले आश्रमासी.
कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अति प्रीती आपण राहिलो समागमी. गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा. साखरे नाम सायन देव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तेची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखवली. धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळा भीष्ट लादले तात्कालिक अवधार. श्री गुरुचरित्र ऐकता लादली सकळा भीष्टता या कारणे ऐका समजता श्री गुरुचरित्र कामधेन. पुत्र पौत्री जासी चाड त्यासी कथा असे गोड लक्ष्मी राय अखंड श्रवण करी त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशवंशी. म्हणून सरस्वती गंगाधर श्रुतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट लाधे तुम्हा. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम एक पंचाशत्तमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.